राज्यसभा निवडणुकीत खुद्द शरद पवारांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मदत केली। धक्कादायक म्हणजे सुप्रिया सुळे यांनी स्वतः शिंदेंना फोन करून ही विनंती केली होती, म्हणूनच शिंदेंनी दुसरा उमेदवार उतरवला नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट नुकताच दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिंदे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। नरेश म्हस्के यांनी असे आणखीनही खुलासे केलेत, ते ऐकून ठाकरेंच्या गोटातही खळबळ उडाल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या पक्षात सध्या मोठी नाराजी असल्याचा दावाही यावेळी म्हस्केंनी केलाय। सुषमा अंधारे, विनायक राऊत किंवा खैरेंसारख्या निष्ठावंतांना डावलून युवराजांनी प्रियांका चतुर्वेदी सारख्या बाहेरच्या उमेदवाराला राज्यसभा का दिली असा बोचरा सवाल त्यांनी विचारलाय। ठाकरेंचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही नरेश म्हस्केंनी सांगितलंय। विधान परिषदेत मिशन टायगर राबवलं जाईल का अशा चर्चाही आता सुरू झाल्यात, पण म्हस्के इतक्यावरच थांबले नाहीयेत। जखमेवर मीठ चोळावं तसं ते पुढे थेट म्हणतायत, जर उद्धव ठाकरेंना आपल्या उमेदवाराला निवडून आणायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंशी संपर्क साधावा। शिंदेंचं मन मोठं आहे, पण त्यासाठी ठाकरेंना आधी फोन तर करावा लागेल। आता विधान परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। अशा वेळी आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी ठाकरे खरंच इगो बाजूला ठेवून शिंदेंचा हात धरणार का? स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे शिंदेंना फोन करणार का, की फक्त आगामी निवडणुकीपूर्वीची ही राजकीय खेळी आहे आणि यामागे केवळ महायुतीची ठाकरेंना कोंडीत पकडण्याची चाल आहे? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती।